तर सकाळचे वाजले होते 5:30 आणि आम्ही गेलो होतो फिरायला. मी माझ्या काकूसोबत रोज फिरायला जात असते सकाळी 5:30ला. आल्यानंतर मी छान हराळा आणि गरम पाणी पिलं होतं. हराळा का बरं? कारण माझा थोडा गळा दुखत होता, त्यामुळे मी हराळा पिणार होती. आणि रोज मी गरम पाणी पिते, त्यामध्ये थोडं निंबू आणि काळं मीठ टाकून. तर मी माझा हराळा वगैरे छान मांडून घेतला होता. नंतर काळं मीठ आणि निंबू टाकून मी माझं पाणी पिणार होती. माझं पाणीसुद्धा गरम झालं होतं. मग मी छान निंबू टाकून आणि त्यात काळं मीठ टाकून पाणीसुद्धा पिलं. नंतर माझा हराळासुद्धा रेडी झाला होता, म्हणजे ऑलमोस्ट रेडीच झाला होता. तोपर्यंत मी मग माझ्या झाडालासुद्धा पाणी द्यायला गेली होती. हे मी झाडं लावलेले आहे, त्यामुळे मला झाडे लावायला खूप आवडते. छान मी माझ्या झाडांनासुद्धा पाणी लावून दिलं. हे मनी प्लांट आहे माझ्या घरचं. मनी प्लांटलासुद्धा पाणी देऊन दिलं मी. आणि नंतर ह्यासुद्धा झाडाला पाणी देऊन दिलं. आणि पाणी दिल्यानंतर मग आम्ही सकाळी 5:30ला उठत असतो, कारण आमची पूजा राहत असते. ही आहे आमची पूजा. आम्ही 5:30ला यासाठीच उठत असतो. नंतर माझा हराळासुद्धा थंड झाला होता, तर मी हराळा पिऊन घेतला. आणि मला करायची होती भाजी, तर मी चणेसुद्धा उकळी मांडून दिले होते. नंतर कांदा आणि खोबरं आणि टमाटर हेसुद्धा चिरून घेतलं होतं. कांदा आणि खोबरं याला मी सुद्धा डीप फ्राय करणार आहे. थोडं फ्राय केलं की त्याला मिक्सीमध्ये बारीक करून त्याची टेस्ट वगैरे छान येते. मग मी कांदा आणि खोबऱ्याला बारीक करत आहे. थोडं लालसरच करायचं आहे ते. नंतर आज मी कोहळ्याची भाजी करणार होती. त्याच्यामध्ये कोहळं आणि टमाटर आहे. छान मी कोहळ्याचे पीसेससुद्धा करून घेतले होते. त्याला छान वॉश करणार होती पाण्याने. नंतर कांदा, खोबरं आणि टमाटर याला मी छान मिक्सीमध्ये बारीक करून घेतलं. छान मी याला बारीक करून घेतलं. नंतर हा पेस्ट आहे. नंतर हे कोहळं मी वॉश केलेलं आणि ते लसूण जिरंसुद्धा. नंतर मी कढई मांडली, त्याच्यामध्ये छान तेजपत्ता, लसूण जिरं टाकलं. त्यानंतर मी छान जो मिक्सीमध्ये बारीक केला होता मसाला तोसुद्धा टाकला. आणि त्याच्यामध्ये मी छान आपल्या टेस्टनुसार तिखट, मीठ, मसाले सर्व टाकून द्यायचं. नंतर ते थोडं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे चणे उकडी मांडले होते, थोडे शिजले होते, ते चणेसुद्धा टाकून देऊ त्याच्यामध्ये. नंतर हे चणेसुद्धा टाकले मी त्याच्यामध्ये. आणि चणे टाकल्यावर थोडं 5 मिनिट वगैरे त्याला कलसतच राहायचं. नंतर कलसत राहिल्यानंतर थोडं 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये कोळीसुद्धा सोडून द्यायचे. कोळीसुद्धा सोडून देऊ. नंतर कोळे टाकल्यानंतर त्याला छान फिरवलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. पाणी नाही टाकलं तर ते जळून जाते, म्हणून थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवलं. झाकलं म्हणजे वाफेने ते लवकर शिजून येते. मग थोडी भाजी शिजली आहे, त्यामध्ये पुन्हा मी थोडं पाणी टाकणार आहे, कारण ती अजून शिजली पाहिजे. ते कोळे जे आहे ते लवकर शिजत नाही. नंतर थोडं शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये छान सांबारसुद्धा टाकणार आहे. सांबार टाकल्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला, कारण थोडं ग्रोसरीसुद्धा आणायचं होतं. आम्ही गेलो होतो छान डीमार्टला. नंतर डीमार्टला गेलो, मी माझ्या काकूसोबत गेली होती. आणि हे आहे आमच्या हिंगणघाटचं डीमार्ट. नंतर डीमार्टला गेल्यानंतर तिथे थोडं बॅग वगैरे लॉकरमध्ये ठेवावं लागतं. ह्या काकू आहे, त्यांनी आमची बॅग वगैरे छान लॉकरमध्ये ठेवून दिली. मला डॉल्स खूप आवडतात, तर असं वाटत होतं की सर्व डॉल्सच घेऊन घ्यावं. पण मी सर्व डॉल्स पाहून वगैरे घेतल्या आणि मग सर्व डॉल्स घेतलेल्या तिथे ठेवून दिल्या. मग आमचं बिलिंगसुद्धा झालं होतं ग्रोसरीचं. आणि मी पॉपकॉर्न वगैरे घेतले होते, छान चीज पॉपकॉर्न वगैरे खाऊन घेतले. आणि तिथून मग आम्ही आमचं याला निघलो आणि काही आम्ही फोटोजसुद्धा काढले, तर ते आम्ही